हाय, EQ टिप्स इन मिनिट्स विथ किशन वतनी ह्या सिरीजमध्ये मी किशन वतनी आपलं स्वागत करतो आहे. AI, IoT आणि रेझिलियन्स ह्यावरती आपण आज बोलणार आहोत. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स आणि रेझिलियन्स हे सध्या परवलीचे शब्द झालेले आहेत. ह्या शब्दांना खूप ग्लॅमर किंवा महत्त्व प्राप्त झालेलं आहे. प्रत्येक कॉन्फरन्स, चर्चासत्र आणि पॉडकास्ट ह्यामध्ये ह्यावर बरीच चर्चा चालू आहे. बऱ्याच जणांना आत्तापर्यंत पण कदाचित याची कल्पना नाही आहे. त्यामुळं नेमकं काय होणार, काय होऊ शकेल याची पण त्यांना आयडिया नाही आहे. का ह्या संकल्पनांची इतकी मोठी चर्चा होत आहे हे आपण जाणून घेऊ. किंवा मागील एपिसोडमध्ये आपण चर्चा केल्याप्रमाणे AIमुळे आपले कम्प्युटर्स आणि रोबोट्स मानवी बुद्धिमत्तेपेक्षा कितीतरी जास्त बुद्धिमान होणार आहेत हे आपण पाहिलं आहे आणि त्याची प्रचिती आपण घेत आहोत. जसं ChatGPTला जेव्हा आपण काही विचारतो तेव्हा मानवी बुद्धीने जसा विचार केला असता अगदी तसाच विचार करून आपल्याला उत्तरे मिळत आहेत. म्हणजे फक्त पॅटर्नचा वापर करून नाही तर स्वतःची बुद्धी वापरून AI विलक्षण उत्तर देत आहेत. ही मोठी चॅलेंजिंग आणि आश्चर्यकारक, कदाचित भीतीदायक बाब समोर आली आहे. म्हणजे ह्यापुढे AI कदाचित मानवी बुद्धिमत्तेला खूप मागे टाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नव्हे, तो नक्की मागे टाकणार यात काही शंका नाही आहे. दुसऱ्या बाजूला IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स. मोबाईलमध्ये जी इलेक्ट्रॉनिक चिप असते ती खूप महत्त्वाची असते आणि तिच्यामुळेच आपला मोबाईल इंटरनेटशी कनेक्टेड असतो. सध्या अनेक कारणामुळे तिची उपलब्धता खूप कमी आहे आणि ती महाग पण आहे. पण पुढच्या काळात बऱ्याच देशांमध्ये ह्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होण्याची शक्यता आहे. मग ही चिप खूप स्वस्त होईल. म्हणजे अगदी कचऱ्याच्या किमतीत ती मिळेल असे आपण म्हणू शकतो. मग काय होईल तर ती चिप प्रत्येक वस्तूत ज्या मानवाशी संबंधित आहेत किंवा मानव हाताळतो त्यात बसवल्या जाईल. प्रत्येक मशीनमध्ये, प्रत्येक रोबोटमध्ये आणि प्रत्येक वस्तूमध्ये अशा चिप्स असतील आणि ज्या इंटरनेटशी कनेक्टेड असतील. म्हणजे अशा वस्तूंचं जाळं ज्याला आपण इंटरनेट ऑफ थिंग्स असे म्हणता येईल आपल्याला. जसे आता सध्या मोबाईल एकमेकांना कनेक्टेड आहेत, इंटरनेट जगताशी जोडलेले आहेत आणि आपण मोबाईलवर काहीही पाहू शकतो किंवा बऱ्याच गोष्टी करू शकतो. तसंच सर्व वस्तू, सर्व मशीन्स आणि रोबोट्स हे एकमेकांना जोडलेले असतील. एकमेकांपासून इनपुट घेतील, आपले प्रॉब्लेम्स शेअर करतील आणि अपेक्षित असलेलं ऑप्टिमल आउटपुट देतील. खूप भयंकर आहे हे. आत्ताच मशीन लर्निंगमध्ये मशीन्स बॅचमधील नेमकं कोणत्या जॉबमध्ये डिफेक्ट आला आहे हे आपल्याला सांगत आहेत. त्यामुळं तो डिफेक्ट पुढे जाणार आणि फील्डमध्ये त्याचं फेल्युअर येणार ही शक्यता जवळपास शून्य झाली आहे. अशाच पद्धतीने प्रत्येक क्षेत्रात ह्या IoTमुळे क्रांती येणार आहे. उदाहरणार्थ शिक्षण क्षेत्रामध्ये ह्याचा मजेशीर परिणाम म्हणजे अशी चिप आपल्या कॉन्टॅक्ट लेन्समध्ये बसवल्या जाईल आणि अक्षरशः आपण इंटरनेटशी सतत कनेक्टेड राहू थ्रू आवर कॉन्टॅक्ट लेन्स. वेगळं मोबाईल किंवा स्क्रीनची गरज आपल्याला असणार नाही. मग तुम्हाला हवे असलेले टॉपिक्स तुम्ही केव्हाही कॉन्टॅक्ट लेन्सवरच पाहू शकाल, वाचू शकाल. स्वतःच्या विचाराने ते बदलू शकाल. एखाद्या टॉपिकची माहिती तुम्हाला मेमरीमध्ये साठवून ठेवायची असेल तर फक्त त्याकडे बघून डोळे ब्लिंक केले की त्या पेजवरील माहिती तुमच्या मेमरीमध्ये अपलोड होईल. मग लक्षात ठेवणे, परीक्षेमध्ये आठवणे किंवा सध्याची परीक्षा पद्धती असं सगळंच आमूलाग्र बदलून जाईल. शिक्षण पद्धतीच वेगळ्या पद्धतीने आपल्याला डिझाईन करावी लागेल. प्रत्येक क्षेत्रात हे होत जाईल. त्यामुळे मेडिकल क्षेत्र असो, शिक्षण क्षेत्र असो, इंडस्ट्री असो, सेवा क्षेत्र असो, वेगवेगळ्या पद्धतीने त्यात आमूलाग्र बदल होऊ घातला आहे. मग अशावेळी प्रचंड प्रमाणात होऊ घातलेल्या बदलांना सामोरे जाऊन मानवी जीवन आणखी सुखकर, समृद्ध कसं करता येईल हे आपल्याला शोधावे लागणार आहे. एका संशोधनानुसार 2035पर्यंत जवळपास 70% जॉब स्किल्स कालबाह्य होणार आहेत. उदाहरणार्थ ड्रायव्हर नसलेली कार
सध्याच आपण रस्त्यावर धावताना पाहतोय. मग ड्रायव्हरचा जॉब राहील का? नाही राहणार. शिक्षकांच्या बाबतीत आत्ता आपण बोललोच. वेगळ्या पद्धतीचं शिक्षण पद्धती येणार आहे. त्यामुळे असे फार मोठ्या प्रमाणावर जॉब्स जाण्याची, विशेषतः रिपिटेटिव्ह जॉब जाण्याची शक्यता खूप जास्त आहे. कारण ते स्किल सेटच आता लागणार नाही आहेत. पण आनंदाची गोष्ट म्हणजे तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त वेगळ्या प्रकारचे जॉब्स, नवीन स्किल सेट तयार होणार आहेत. म्हणूनच रेझिलियन्स ही क्वालिटी इथे महत्त्वाची ठरते. झालेला बदल जो कदाचित आपल्यासाठी क्लेशकारक आहे, तरीही तो मान्य करून नॉर्मल्सीला येणे, पुढं जात राहणे म्हणजे रेझिलियन्स होय. पुढील काळात हे आपल्यासमोरील एक मोठं आव्हान असणार आहे. अर्थात भावनिक बुद्धिमत्ता इथेही आपल्या मदतीला येणारच आहे. कसे ते आपण पुढं पाहूच. तूर्तास धन्यवाद.